संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले आणि स्वयंपाकाबरोबरच मस्त असा तुळशीच्या पानांचा काढा देखील उकळायला ठेवला आणि चपात्या करून घेतल्या, कारण की लवकरच स्वयंपाकाला लागते। आता थंडीच्या दिवसांमध्ये खूप जास्त कंटाळा येतो नंतर आणि जेवण पण लवकर होतात। आणि आज मस्त अशी टोमॅटो घालून मेथीची भाजी आणि पोळ्या बनवणार होते, तर सगळ्यात अगोदर पोळ्या बनवून घ्याव्या म्हटलं आणि गरमागरम भाजी करावी आणि मग लगेच सगळे जेवायला बसतात। आणि आजकाल ना मी स्वयंपाक थोडासा लवकर का करते, कारण की थंडीमध्ये काय होतं, नंतर आपल्याला भांडे वगैरे घासायचं मग खूप जास्त कंटाळा येतो आणि थंड पाण्यामध्ये अजिबातच हात घालायची इच्छा होत नाही। आणि माझा घासा पण खूप जास्त खरखर करत होता, म्हटलं चल तुळशीच्या पानांचा छान असा काढा घ्यावा आणि छान वाटेल, थोडंसं घशालाही आराम मिळेल। आणि हा उपाय मी बऱ्याचदा करते तर मला खरंच आराम मिळतो, एक टॅबलेटसुद्धा घ्यायची गरज पडत नाही। आणि 1 कप भरून मस्त असं मी काढा पिऊन घेते। त्यानंतर छान अशी टोमॅटो घालून मेथीची भाजी बनवणार होते, तर म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी। तर कढईमध्ये जिरे टाकले, तेल टाकलं आणि छान तडतडू दिलं। त्यानंतर मेथीची भाजी टोमॅटो त्यात घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, लसूण, जिरे, हिरवी मिरची हे सगळं बारीक करून घेतलं आणि ते जे वाटण आहे ते सुद्धा त्यामध्ये टाकून घेतलं आणि शेंगदाण्यातली ही रस्सा भाजी करून घेतली। गावाकडून तुरीच्या मस्त अशा हिरव्यागार शेंगा आणलेल्या होत्या, तर शेंगांचे दाणेसुद्धा मस्त तव्यावर भाजून घेतले। त्यामध्ये तेल मीठ टाकून खूप छान लागतात खायला आणि थंडीमध्ये असे गरमागरम दाणे खायला मस्त लागतात, त्यामुळे मग ते सुद्धा मी जेवणासोबत खाण्यासाठी मस्त असे भाजून घेतले। आणि छान असा ठेचा पण मला बनवायचा होता, तर ठेच्यासाठी मिरच्या तव्यावर टाकून घेतल्या, त्यानंतर लसूण टाकला आणि ठेचा छान कुटून घेतला। चला या ठेच्यासोबत इथेच व्हिडिओला एंड करते, बाय।